हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तृप्ती टेल्सच्या या नवीन अध्यायामध्ये. आज मी तुम्हाला कुठे घेऊन आली आहे? आज आपण आलो आहोत दक्षिण कन्नडा या डिस्ट्रिक्टमध्ये, कर्नाटकाच्या, आणि एक स्पेशल आणि मॅजिकल जर्नीमधून आपण ह्या मिस्टेरियस मंदिराजवळ पोहोचलो आहोत. या जर्नीबद्दल माहिती करून घेऊया ह्या भागामध्ये. मग चला करूया आजच्या जर्नीची सुरुवात. तृप्ती टेल्सची ही दुसरी गोष्ट. सुरुवात झाली घरातूनच. थोडी उत्सुकता, थोडी शांतता. मग काय, बॅग भरली, कॅमेरा तयार केला आणि आम्ही निघालो आजच्या आपल्या डेस्टिनेशनला, कुक्के सुब्रमण्य. न्यू जर्नी फॉर द न्यू स्टोरी. आपल्या घरापासून ते कुक्के सुब्रमण्यचं अंतर असावं साधारण 290 किलोमीटर और समथिंग. जरी ते 5 ते 6 तास दाखवत असलं तरी इन्क्लुडिंग एव्हरी स्टॉप इट विल टेक 7 hours ओनली. इट्स अन अर्ली मॉर्निंग. बाहेर सुंदर धुक्याची चादर पसरलेली आहे. नाईस रोडवरून आपण सुरुवात करून मग बँगलोर पुणे हायवेवरून आपण पुढे जाणार आहोत. कुणीगलहून लेफ्ट घेऊन हसन मार्गे सकलेशपुरा, मग आपला वेस्टर्न घाट म्हणजे शिराडी घाट, आणि मग आपलं डेस्टिनेशन कुके सुब्रमण्य. बंगळुरूमधून निघून NH75 वर लागले. द हायवे दॅट कनेक्ट्स द सिटी टू द वेस्टर्न घाट्स. हायवेवर एक रिदम होता, फास्ट लेन विथ स्लो थॉट्स. ठुमकूर बायपास, हसन रोड, आणि मग लँडस्केप बदलायला लागतो. यू कॅन फील इट. कॉन्क्रीटची जागा निसर्ग घेते अँड यू एन्जॉय द जर्नी विथ फुल हार्ट. NH75 वर आपला प्रवास सुरूच होता. लॉंग स्ट्रेचेस ऑफ रोड, फास्ट मुव्हिंग ट्रक्स. पण आता मात्र भूक लागली होती. पण लॉंग विकेंड असल्यामुळे सगळे रेस्टॉरंट्स फुल होते. मग काय, दिसलं की आम्हाला एक छोटंसं फूड ट्रक हायवेच्या कडेलाच उभं होतं. थोडी गर्दी होती, ड्रायव्हर, बायकर्स आणि काही फॅमिलीसुद्धा होती. तिथे आम्हाला मिळाली गरम चहा आणि क्रिस्पी डोसा विथ परफेक्ट चटणी. सिम्पल फूड yet super tasty. We loved it. सकलेशपुरा जवळ आल्यावर सगळं बदललं. हवा थोडी थंड झाली, पाऊस सुरू झाला, रस्ते वळणदार झाले, कॉफी इस्टेट सुरू झाल्या. सगळीकडे हिरवळ, थंड थंड हवा. मग काय, इट्स अ क्यू. आवर मॅजिकल जर्नी हॅज स्टार्टेड. शिराडी घाट सुरू झाला आणि निसर्गाने आपली जादू उघडली. घाटांचे वळण जणू एखाद्या पुरातन कवितेचा रिदमच होता. धुंद दाट झालेली झाडी, धुंद धुंद वारा, सगळीकडे पसरलेलं धुकं, पडणारा पाऊस, यामुळे हा रस्ता अजूनच सुंदर वाटत होता. पाऊस आणि धुक्यामुळे विजिबिलिटी थोडी कमी होती, पण आम्ही गाडी सावकाशात नेत होतो. पावसाचे थेंब विंडशील्डवर नाचत होते आणि माझा कॅमेरा त्यांचा रिदम कॅप्चर करण्यात बिझी होता. दाट जंगल रस्त्याच्या बाजूला होतं. झाडं एकमेकांशी कुजबुजत होती. प्रत्येक वळण जणू एक सिनेमॅटिक पॉझ वाटायचं. जणू निसर्ग
स्वतःच कट म्हणतोय आणि पुढच्या दृश्याची तयारी करतोय. थोडा वेळ गाडी थांबवली आणि फक्त शांतता अनुभवण्याचा प्रयत्न केला. या एक्सपिरियन्सनंतर मी एवढंच सांगू शकते, दिस इज द मोस्ट सिनिक रूट वी हॅव एव्हर ट्रॅव्हल्ड. घाट उतरल्यावर रस्ता थोडा सरळ होतो, पण निसर्ग अजूनही सोबत असतो. शिराडी घाट पार केल्यावर रस्ता झाडांच्या सावळीतून पुढे जात राहतो. छोटी गावं, ओढी, नद्या आणि हिरव्या टेकड्यांच्या कुशीत प्रवास करत आपण पोहोचतो, जिथे निसर्ग आणि भक्ती एकत्र नांदतात. वेस्टर्न घाटच्या कुशीत वसलेलं कुके सुब्रमण्य येथे. मंदिराकडे जायच्या वेळेला पाऊस पुन्हा सुरू झाला होता. मंदिर परिसराजवळच पार्किंग व्यस्त असल्यामुळे गाडी पार्क तिथे करूनच आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. कुके सुब्रमण्य मंदिर हे फक्त मंदिर नाही, ही एक एन्शियंट एनर्जी आहे. इथे भगवान कार्तिकेयांना सुब्रमण्य म्हणून पूजलं जातं, सर्पांचा अधिपती. पुराणानुसार भगवान कार्तिकेयांनी तारकासुराचा पराभव केला आणि विजयानंतर कुमार पर्वतावर विश्रांती घेतली. इथेच देवाने त्यांचं स्वागत केलं आणि इंद्रदेवानी आपल्या पुत्री देवसेनासोबत त्यांचा विवाह केला. तेव्हाच नागराज वासुकी यांनी गरुडापासून बचावासाठी आश्रय मागितला. भगवान सुब्रमण्य यांनी त्यांना बिलद्वारा गुहेत आश्रय दिला आणि वचन दिले की इथेच ते भक्तांसोबत राहतील. हीच ती जागा जिथे आज मंदिर उभं आहे, जिथे निसर्ग आणि श्रद्धा एकत्र नांदतात. पुढे आम्ही पडत्या पावसातच छत्र्या उघडून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गेलो. मंदिराच्या आजूबाजूला छोटी दुकाने आहेत आणि परिसर खूप मोठा आहे. मंदिरात प्रवेश करताना ड्रेस कोड कंपल्सरी आहे. पुरुष भक्तांना शर्ट आणि बनियान काढून धोतर किंवा पांढरा पच्चा परिधान करावा लागतो. स्त्री भक्तांसाठी साडी आणि चुडीदार हा पारंपरिक पोशाख मान्य आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला चप्पल स्टँड आणि लगेज स्टँडची व्यवस्था केलेली आहे. पुढे आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आत गेलो. मंदिरात प्रवेश करताच एक एशियन ग्रेस जाणवते. स्टोन पिलर्सवर नागांच्या कोरीव आकृती आणि सभा मंडपांमध्ये मंत्रांचा गुढनाद. मुख्य गर्भगृहामध्ये लॉर्ड सुब्रमण्य विराजमान आहेत, नागराजा वासुकीसोबत. दीपांच्या प्रकाशात डिवोशन जणू हवेत मिसळलेलं असतं. मंदिराच्या आत एक टाइमलेस एनर्जी आहे. या मंदिरामध्ये विशेष पूजा केल्या जातात. सर्प संस्कारा ही एक विशेष पूजा आहे जी नाग दोष निवारणासाठी केली जाते आणि अश्लेष बळी ही पूजा अश्लेष नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींनी करावी अशी परंपरा आहे. नागदेवतांची कृपा मिळवण्याकरता ही पूजा केली जाते. पावसात या मंदिराचं सौंदर्य अजून उठून दिसत होतं.
हे मंदिर फक्त सुंदर नव्हतं, ते आत्माला स्पर्श करणारं होतं. मंदिर दर्शनानंतर आम्ही जवळच असलेल्या हॉटेल कुकेद्वारामध्ये थांबलो. हे एक साधं, स्वच्छ आणि शांत ठिकाण होतं. रात्रीचा थकवा आणि दिवसभराचा अनुभव दोन्ही मनात सेटल करून रात्र तिथेच घालवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही कुमारधारा नदीच्या काठावर गेलो. आदल्या दिवशीच्या पावसामुळे कुमारधारा नदी ही फुल फ्लोमध्ये होती. ती वेगाने वाहत होती, म्हणून आम्ही नदीच्या काठावरूनच दर्शन केलं. असं म्हणतात की मंदिरात दर्शन घेण्याआधी कुमारधारा नदीत स्नान करणं आवश्यक आहे. या नदीत स्नान केल्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते आणि भक्तीची वाट खुलते. आता आपला दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला होता, या सुंदर नजाऱ्यासोबत. तोच शिराडी घाट, पण वेगळा अनुभव. हवा थंडीची होती आणि घाटात हलकासा फॉग पसरलेला होता. सूर्य अजूनही झाडांमागे लपलेला होता आणि सगळीकडे एक सिनेमॅटिक काम पसरलेलं होतं. घाटांचे वळण आता ओळखीचे वाटत होते, पण त्या धुंदीत जणू नव्याने भेटत होते. आणि मग एक ॲक्च्युअल वॉटरफॉल दिसला, रस्त्याच्या अगदी लगत. पाणी जोरात वाहत होतं आणि त्याचा आवाज पूर्ण घाटात भरून गेला होता. गाडी थांबवली आणि मग तिथेच काही क्षण उभे राहिलो. मिस्टचे थेंब हवेत होते आणि पाण्याच्या फाईन स्प्रेने चेहरा थोडा ओला होत होता. काही बोललो नाही, तिकडच्या निसर्गाचा आनंद घेत राहिलो. फेल्ट रिफ्रेश्ड, इट फेल्ट डिवाइन. जणू घाटाने एक ब्लेसिंग दिली असावी. घाटात पावसामुळे कुठे कुठे लँडस्लाईडही झाल्या होत्या. अतिपावसामुळे रस्ते खराब झाले होते आणि रस्त्यांची कामेही सुरू होती. अशा घाटांमध्ये वाहने सावकाश चालवा. शिराडी घाट पार केल्यानंतर NH75वर परत लागलो आणि मग एक स्वीट सरप्राईज. हानबलचा चिक्की फॅक्टरी आउटलेट. थांबलो काही वेळ. आत गेल्यावर बघितलं तिथे लाईव्ह चिक्की मेकिंग दाखवते आणि शेल्फ्सवर वेगवेगळ्या प्रकारचे चिक्क्या, पीनट, सिसमे, ड्रायफ्रूट्स, त्याचबरोबर डिफरंट काइंड्स ऑफ मसाले, गुलकंद, चकल्या, हे सगळं त्यांनी विक्रीसाठी ठेवलेलं होतं. थोडे घेतले आपल्यासोबत आणि मग पुढे निघालो. थोडं पुढे आल्यावर आम्हाला एक डिटॉर घ्यावा लागला चॉकलेटच्या दिशेने. ॲग्रोकोटचं चॉकलेट मेकिंग एक्सपिरियन्स.
छोटासा डिटॉर पण खूप खास. आणि यातलं बेस्ट पार्ट माहीत काय आहे? यू कॅन मेक युअर ओन चॉकलेट. येस, ते पण लाईव्ह. मग काय, माझ्या मुलानेही स्वतःसाठी चॉकलेट बनवलं. मग काय, विथ द बिग एक्साइटमेंट मुलाने इन्ग्रेडियंट्स निवडले आणि मग सुरू झाली प्रोसेस. तिथले स्टाफ आपल्याला हेल्प करायला होतेच. आमच्या तिथसाठी चांगलाच अनुभव होता. चॉकलेट्स आणि टॉपिंग सगळं एकत्र मिक्स करून त्यांना चॉपिंग करून छानपैकी चॉकलेट बनवायचं. मग काय, आमच्या तीर्थांनी तिथल्या अक्कांबरोबर मिळून छान चॉकलेट तयार केला आणि ही थरली एन्जॉयड इट. अक्काने पुढची प्रोसिजर पूर्ण करून आम्हाला चॉकलेट एका डब्यात भरून दिले. ह्या एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला 600 रुपये मोजावे लागतात. बट द एक्सपिरियन्स इज वर्थ. हा त्यांचा बिझनेस कार्ड आहे. इथे शेजारीच एक छोटी नर्सरी सुद्धा आहे, जे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे प्लांट उपलब्ध करून देतात, तेही स्वस्तामध्ये. त्यांच्याकडे कॉफी, ड्रॅगन फ्रूट, कोका, त्याचबरोबर वेलची असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स अवेलेबल होते. आणि 75वरच्या अशा छोट्या थांब्यांनी ही यात्रा रिचर झाली. कधी स्पिरिच्युअल, कधी स्वीट, कधी फॅमिली फील्ड. कधी कधी डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठीची रोड ट्रिप ही तेवढीच इम्पॉर्टंट असते. आमच्यासाठीही तसं होतं. प्रत्येक वळण एक गोष्ट होती आणि प्रत्येक क्षण एक आठवण. जर ही यात्रा तुमच्या मनालाही स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावना कमेंट्समध्ये लिहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. ट्रुप टेल्समध्ये पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत बाय.